आज दोन बैठक झाल्या पाणी फाउंडेशन आणि काय नेमकं भेटलं? आज पाणी फाउंडेशन सोबत जी बैठक झाली त्यात आपल्याला माहिती आहे की मागच्या वॉटर कपला श्री आमिर खान आणि आम्ही एकत्रितपणे असं अनाऊन्स केलं होतं की पाणी फाउंडेशन यावेळेस गटशेतीचा इनिशिएटिव्ह हातामध्ये घेईल. आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं की या गटशेतीच्या इनिशिएटिव्हला सरकारचा इनिशिएटिव्ह बनवण्याकरता आमची जी सगळी ॲग्रिकल्चर विभाग, आमचा कृषी विभाग आहे, जलसंधारण विभाग आहे आणि ग्रामविकास विभाग आहे, याचे जवळपास लाखभर आमचे कर्मचारी आहेत. या सगळ्यांना आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू आणि त्या दृष्टीने आपण एक हाय पॉवर कमिटी तयार केली होती. त्या कमिटीने आतापर्यंत काय काम केलं याचा रिव्ह्यू आपण घेतला. या कमिटीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आता जवळपास 11,000 पेक्षा जास्त ट्रेनर्स तयार झालेले आहेत. 1,00,000 पेक्षा जास्त लोक ट्रेनिंगच्या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपला प्रयत्न आहे की यावर्षी 5 लाख किमान पण 10 लाखापर्यंत शेतकरी हे गटशेतीमध्ये आपल्याला आणता आले पाहिजे. त्याकरता पुढचे 2-3 महिने डेडिकेटेडली आपण हे काम करणार आहोत. कारण आतापर्यंत आपण जे काही गटशेतीचा अनुभव घेतला त्याच्यामध्ये पहिल्याच वर्षात जवळपास शेतकऱ्यांचा जो काही उत्पन्न आहे किंवा त्यांचं जे इन्कम आहे ते दुप्पट झालेलं आहे. त्यामुळे आपल्या कॉन्व्हर्जन्सच्या माध्यमातून गटशेतीला प्रोत्साहन देण्याकरता ही एक इनिशिएटिव्ह आपण हातामध्ये घेतलाय. आज त्याचा रिव्ह्यू घेतलाय. आतापर्यंतचे ट्रेनिंग प्रोग्राम्स अतिशय चांगले झाले आहेत. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय आणि म्हणून आता लवकरच त्या संदर्भात एक आम्ही लॉन्च करणार आहोत. आणि जवळपास आम्ही जेव्हा लॉन्च करू त्यावेळी 1,00,000 शेतकरी हे तालुका लेवलवर एकत्रित करून आणि त्या ठिकाणी आम्ही एका ठिकाणून ते सगळा तो लॉन्च करणार आहोत. आणि एक मोहीम म्हणून, एक आंदोलन म्हणून हे गटशेतीला आम्ही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो.